हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात। मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि रंग आहे पिवळा, त्यामुळे आज सकाळपासून हा पिवळा ड्रेस घातलेला आहे। ॲक्च्युली आज मला देवीची ओटी भरायला जायचंय, तर आता हर्ष देणार आहे। संध्याकाळचा टाइम आहे, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आता मी माझी जेवणाची तयारी सुद्धा चालू आहे, कारण का आज गुरुवार असल्यामुळे हर्षाचा उपवास आहे। त्यामुळे सकाळी त्याला डब्याला मी साबुदाणा खिचडी वगैरे केलेली आणि आता उपवास सोडायचा म्हटल्यावर काहीतरी जेवण हवं, तर व्यवस्थित पनीरची बिर्याणी करायचं ठरवलंय। पनीर बिर्याणी करणार आहे, तयारी चालू आहे माझी किचनमध्ये। तितक्यात एक पार्सल आलं माझं, तर ते पार्सल पण मी काय ते तुमच्यासोबत म्हटलं शेअर करूया, ते पण दाखवते। तर त्याच्या आधी तर मी पहिले जेवणाची तयारी करून घेते आणि मी इथे भात करत ठेवलेला आहे। भात इथे असा मोकळा राईस करायला ठेवलेला आहे, आता राईस वगैरे करून घेते। इथे बाकी सगळं प्रिपरेशन करत ठेवलंय। पनीर नॉर्मल व्हायला ठेवलंय, डीप फ्रीजरला असतं ना, तर ते नॉर्मल करायला ठेवलंय। आता पहिले देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि मग बाकीचं सगळं करून घेते। पण मला वाटतं आता भात होत आलाय, तर मला वेळून घ्यावा लागेल हा भात। पहिले भात वेळून घेते आणि मग दिवाबत्ती करते। तर आता माझं दिवाबत्ती वगैरे करून झालेलं आहे। आता मी तुम्हाला पार्सल दाखवते काय आलंय। राईस थोडा गार होतोय, तोपर्यंत मी पटकन तुम्हाला दाखवून घेते मी काय मागवलंय ते। तर असा मोठा बॉक्स आलेला आहे आणि मला खूप जास्त आवडलं। हां, आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती। शेअर म्हणण्यापेक्षा थँक्सच बोलायचं होतं तुम्हाला। तर माझा मागचा भुलेश्वरचा ब्लॉग तुम्ही म्हणजे एवढा त्याला हाईप केलं आणि खूप चांगले व्ह्यूज आले त्याला, तर त्याने खूप जास्त कमेंट्स सुद्धा आल्या, खूप प्रकारच्या कमेंट्स आल्या माझ्या, म्हणजे सगळ्यात म्हणजे फर्स्ट एव्हर माझा हा ब्लॉग असेल ज्याला एवढे सारे व्ह्यूज आलेत। तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू, खूप खूप धन्यवाद तुमचे। तर मी एक लुक पहिले तर त्या डब्यांचं पण देते, मी कसे ठेवलेत ना ते डबे, ते तुमच्यासोबत पहिले तर शेअर करते आणि मग हे पार्सल दाखवतेच तुम्हाला काय आलंय ते। तर पहिले तर हे ते डबे आहेत जे मागवले JVLचे। तर मी त्याच्यावर ना मॅग्नेट टेस्ट सुद्धा केलेली आहे आणि मॅग्नेट टेस्टमध्ये अगदी ते 100% पास झालेले आहेत। खूप म्हणजे जराही मॅग्नेट त्याला चिकटत नाही, अगदी घसरून खाली पडतं। तर खूप चांगल्या क्वालिटीचे डबे आहेत, त्याच्यावरूनच समजतंय। आणि मी घासून पुसून ठेवले। एक तर त्यांचे लॉक खूप छान आहेत, डब्यांचे जे झाकणांचे लॉक आहेत ना, ते व्यवस्थित अगदी छान लॉक होतात असे डबे। ॲक्च्युली त्याला असं छोटंसं बारीकसं ग्रिप आहे इथे साईडला, त्याच्यामुळे ते असे लॉक होऊन जातात। तर म्हणजे किडा मुंगी काही जाण्याची काहीच शक्यता नाहीये त्यामुळे। आणि अजून 2 मोठे डबे जे आणलेले ना, ते मी इथे खाली माझ्या पॅन्ट्रीमध्ये ठेवलेत। तर तांदूळ वगैरे असं ठेवलेले आहेत, बासमती एकात ठेवलेत आणि एकात रेग्युलर, तर असे ठेवलेत। आणि त्याच्यावर अजून माझे स्टीलचे 2 डबे राहिलेले आहेत, हाईट थोडी कमी असल्यामुळे, पण ठीक आहे, माझं 10-10 किलोचं धान्य त्याच्यामध्ये मावतंय। तर मला तर खूप जास्त आवडले। इथे ओपनिंग स्पेस, मी म्हटलं ना मला क्विक ॲक्सेसमध्ये लागतं असं, खाऊचे डबे आहेत म्हणजे ॲक्च्युली हे, तर असे क्विक ॲक्सेसमध्ये ते लागतात ना, तर म्हणून मग ते इथे असे वरच्यावरच ठेवलेले असतात। तर आत्ताच माझं दिवाबत्ती करून झालेलं आहे, पहा छान अशी देवांची पूजा झालेली आहे मस्तपैकी। तर आता ना मला ओटी भरायला आमच्या गावदेवीला जायचं आहे, तर तिथे जाण्याची पण तयारी करायची आहे मला। तर म्हटलं त्याच्या आधी तुमच्यासोबत शेअर करते काय पार्सल आलं ते, आणि मला सुद्धा ॲक्च्युली राहवत नाहीये ते पार्सल उघडल्याशिवाय। तर अगदी आत्ताच आलेलं आहे हे पार्सल।
तर हे असं व्यवस्थित एकदम पॅक होऊन आलेलं आहे पहा पार्सल एकदम. आता आपण हे पण खोलून बघूया. तर ॲक्च्युली ना मी किचनसाठी काही वस्तू मागवल्यात. ॲक्च्युली हे डेकोरेटिव्ह पीसच आहेत, म्हणजे स्टोरेजसुद्धा आहे आणि डेकोरेशन पर्पजसाठी सुद्धा होईल. मला खूप जास्त आवडेल. पॅकिंग बघा खूप छान आहे. असं पुठ्ठ्याचं पहिलं पॅकिंग होतं आणि मग असं मस्त फोमनी, कारण का हे ना ग्लास जार आहेत. तर हे मी मागवलेत किचनसाठी. स्टोरेज जार्स आहेत हे. आता हे पटकन तुम्हाला दाखवते आणि मी सुद्धा तयारी करायला घेते, कारण का मला नेसायची साडी. आज पिवळी साडी नेसून जाणार आहे मी मंदिरात दर्शन घ्यायला. आणि मग मला शूट करायला जमलं ना तर तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करीन. कशी आहे आमची गावदेवी ते मी तुम्हाला दाखवेन. मला वाटतं मागच्या माझ्या एका व्लॉगमध्ये मी दाखवलेलं गावदेवी दर्शनाला म्हणजे गेलेलो, पण तेव्हा देऊळ मंदिर ना बंद होतं आणि पुजाऱ्याने बिलकुल उघडलंही नव्हतं. आज बिलकुल उशीर नाही करायचा आहे. तर नवरात्र आहे तर त्यांना ठेवावंच लागेल म्हणा, उघडं ठेवायलाच लागेल मंदिर. आता हे पॅकेज एवढं चांगलं पॅकिंग केलेलं आहे ना की ते खोलता खोलता तुमच्याशी बोलून घेते मी. हे बघा, तर ह्या अशा बॉटल्स मी मागवलेल्या आहेत. तर 2 बॉटल आहेत आणि असं कॉर्क बॉल आहे, असं कॉर्कन बॉल आहे. तर खूप छान आहे ना, मला खूप जास्त आवडल्या. मी ह्याची लिंक बहुतेक तुमच्यासोबत शेअर करीन. मी मिशोवरून मागवल्या आहेत या. तर खूप छान आहे. ग्लास पण अगदी मस्त आहे. वजनाला खूप जास्त पण नाही आणि अगदी हलक्या पण नाही. छान आहे, तशा व्यवस्थित आहेत आणि एकदम क्लिअर ग्लास आहे बघा, एकदम क्लिअर ग्लास आहे. तर छान वाटत आहेत ना. आणि ह्या मला वाटतं ना 1300 ml आहेत. 1300 ml आहेत, म्हणजे त्या 1 किलोपेक्षाही वरचं सामान ह्याच्यात धान्य वगैरे असं राहू शकतं. आता मी कसं यूज करीन मला माहिती नाही, काय ठेवायचा मी अजून काही विचार नाही केला. मला बॉटल जस्ट आवडल्या आणि म्हणून मी ऑर्डर केल्या. तशा 2 बॉटल आहेत. दुसरी पण मी खोलते. तर ही आहे दुसरी बॉटल. हा पसारा जाऊ दे एका बाजूला. तर ह्या अशा 2 बॉटल्स मी मागवले. आणि माझे किचनमध्ये मी जे शेल्फ बनवले आहेत ना, म्हणजे तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. मागच्या म्हणजे झाले बरेच दिवस त्याला. तेव्हा मी असे किचनमध्ये शेल्विंग करून घेतलेलं. तर तिकडे ठेवायचा माझा विचार आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर बसतील ना या बॉटल्स, अगदी छानपैकी बसतील. तर त्यासाठी मागवल्यात. आता ह्याच्यात काय ठेवायचं तो मी नीट विचार करीन आणि आता उद्या हे सगळं अरेंज करीन. आता जस्ट तुम्हाला दाखवलं की मी हे काय मागवले. आणि अजून एक वस्तू मागवलेली आहे, ती पण ओपन करते. असे हे 2 ॲडेसिव्ह हुक्स आहेत. हा असा रॉड आहे, म्हणजे हुकला असे त्या रॉड येतील आणि त्याला हे असे हुक्स म्हणजे हँगिंग हुक्स येणार आहेत. तर हे मी जेव्हा अरेंज करीन ना, व्यवस्थित लावेन वगैरे ना, तर हे पण मला किचनमध्येच लावायचे आहेत. तर माझे असे छानसे छोटे छोटे क्यूटसे मग्स वगैरे आहेत ना, कप्स छोटे छोटे, तर ते मला ह्याला हँग करायचे. म्हणजे असं पटकन चहा कॉफी काय घ्यावं असं वाटलं तर मग त्याच्यासाठी मला असं क्विक ॲक्सेसमध्ये लावून ठेवायचं आहे. तर हे पण लावायचा विचार करते, म्हणून मग हे पण मागवलं आहे. तर हे लावून झालं तर ऑब्व्हियसली मी तुमच्यासोबत शेअर करीनच, कसं आहे ते तुम्हाला दाखवेनच. चला आता जेवणाकडे वळूया आणि पटकन मला तयारी करायची आणि मंदिरात जायचं आहे. तर मी पनीर बिर्याणी बनवायला घेतली आहे. तर पनीर असं मॅरिनेशन करून घेतलं आहे. आता मी पटापट एअर फ्रायरमध्येच करणार आहे बघा. कांद्याचा ब्रिस्टा पण मी एअर फ्रायरमध्येच बनवून घेते. कांदा लांबट असा कापून मी तिथे एका बाजूला कांदा पसरवला आहे आणि एका साईडला पनीरचे तुकडे. तर मॅरिनेशन म्हणाल तर दही, हळद, मीठ, मसाला, गरम मसाला, धणेजारी, जिरेपूड, चाट मसाला असं सगळं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आणि आता मी एअर फ्रायरमध्ये त्याला लावून घेते. आता इथे एक ओली पेस्टसुद्धा बनवून घेतली आहे. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, परत आपले म्हणजे जे काही वाटणासाठी लागतं ना तुम्हाला, तसे साधेसेच मसाले वगैरे सगळे घालून, आणि परत बिर्याणी मसाला पण मी ह्याच्यातच घातलेला आहे. हळद, मीठ, मसाला सगळं काही घालून घेतलेलं आहे आणि वाटण तयार करून घेतलं आहे. खोबरं वगैरे घातलेलं नाही आहे, फक्त टोमॅटो वगैरे. आणि आता फोडणीला घालताना ना मी थोडा कांदा पण फोडणीला घातलेला. तो फ्राय झाल्यानंतर हा वाटलेला मसाला मी त्याच्यात चांगला भाजून घेतला आणि आता त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे थोडंसं. आता हे पाणी उकळलं आणि हे थोडंसं शिजलं ना
का मग ह्याच्यामध्ये मी राईस वगैरे घालून घेणार आहे. तर आता साईडला इथे पनीरचे तुकडे वगैरे झालेले आहेत, चांगले बेक झालेले आहेत. असं केल्याने काय होतं ना, एअर फ्रायरमध्ये साईड बाय साईड काम खूप सोपं होऊन जातं आणि मेन म्हणजे तेल जास्त लागत नाही. त्यामुळे मी एअर फ्रायरच सहसा यूज करते. तर कांदा जास्त झालेला नाही आहे, मला वाटतं कांदा मला परत एकदा एअर फ्रायरला लावायला लागेल. तर मी आता थोडंसं पहिले लावून घेते, एक थर लावून घेते बिर्याणीचा. तर त्यासाठी हा राईस बघा कसा चाळणीत ठेवल्यामुळे मस्त मोकळा मोकळा झाला आहे. त्याचा एक थर लावला आणि थोडेसे पनीरचे तुकडे आणि कांदा ह्याचा एक थर लावून घेणार आहे. ॲक्च्युली घरातली कोथिंबीर संपली आहे, त्यामुळे कोथिंबीर पण घालायची होती मला. थोडा पुदिना असेल तर पुदिना, पण ते सगळं नाही आहे घरामध्ये, त्यामुळे मी आता विदाऊट कोथिंबीर अशीच करणार आहे. धणे जिरे पूड तशी घातलेली आहे, त्यामुळे बघू, किंवा येताना मला कोथिंबीर मिळाली तर ती वरून अशी थोडी घालेल. तर आता हा एक पनीरचा आणि कांद्याचा थर लावून झालेला आहे. आता मी ते उरलेले पनीरचे तुकडे ना आणि कांदा जास्त बेक झाला नाही आहे ना, त्यामुळे परत एअर फ्रायरला लावून टाकलं आहे आणि उरलेल्या भाताचा थर आता मी देऊन घेते. आणि शेवटी मग ते झाले ना, चांगले बेक झालं का मग त्याचा पण थर लावून टाकीन. चला, अगदी 5 मिनटातच हे पनीरचे तुकडे आणि कांदा मस्तपैकी बेक झालेलं आहे. आता त्याचासुद्धा थर वरती लावून टाकला आणि बिर्याणी दमवर ठेवून दिली. ठीक आहे, तर आता मी तयारी करायला घेते. तर ही साडी काढली आहे मी आज नेसायला. तर आज येलो कलर आहे ना, त्यामुळे येलो कलरची साडी नेसणार आहे. तर आता तयार होते पटकन मस्तपैकी आणि मग तुमच्याशी बोलते. आता मंदिरात जायचं आहे, तर मी अशी रेडी झालेली आहे. येलो कलरमध्ये माझ्याकडे हा मस्टर्ड येलो कलरच आहे. ज्या मिळतील त्या बांगड्या घातल्यात. खरंच खूप घाईघाईत आज मी तयारी केली आहे, पण आज ओटी भरणं महत्त्वाचं आहे, कारण का परत नंतर मग हर्षदला वेळ मिळणार नाही आहे. त्यामुळे आजच ओटी भरून घ्यायची आहे, कारण का शक्यतो नवरात्रीत आम्ही दोघंच जातो मंदिरामध्ये आणि ओट्या भरून घेतो. तर आता बघू, गावदेवीला जाईनच. आणि शिवाय आमच्या इथे 2 देवी बसतात ॲक्च्युली, या बाजूला एक त्या बाजूला एक, अशा 2 देवी आहेत. तर जमलं तर त्यांचंही दर्शन घेणार. आता हर्षदचा उपवास आहे, बघू किती वेळपर्यंत तो थांबू शकतोय. परत मंदिरात किती लाईन आहे त्याच्यावर डिपेंड करतं, कारण का गावदेवी मंदिराच्या बाहेर ना भरपूर मोठी लाईन असते, खूप मोठी लाईन असते. तर आता वाजलेत 8:15 झालेत. आता किती लाईन असेल मला माहिती नाही. जेवण तर रेडी आहे, आलं का जेवलं का झालं. तर मी अशी छानशी रेडी झाली आहे. हे कालच मी मार्केटमधून मंगळसूत्र आणलं आणि हे कानातले ऑलरेडी माझ्याकडे होते, तर ते परफेक्ट मॅच झालेत ना एकदम ह्या मंगळसूत्राला. म्हणजे पेंडंट आणि हे कानातले एकदम मस्त मॅच झालेत एकदम. असं वाटतं सेटच आहे हा. तर छान वाटलं म्हणून मग घातलं हे. अशी रेडी झालेली आहे. आता हर्षदची वाट बघते. हर्षद येईल, आलाय स्टेशनला, तो रिक्षात बसलाय, पटकन येईल, हातपाय धुवेल आणि मग आम्ही निघू. तर मी तोपर्यंत रेडी होऊन घेतलंय. दरवर्षी ना मी खण वगैरे ओटी सगळं सामान मी स्वतःच घरी आणून ठेवत असते. म्हणजे जेवढ्या देवींना मला जायचं आहे ना तेवढ्यांच्या ओट्या मी घरीच तयार करते आणि सगळं तांदूळ सगळं व्यवस्थित घेऊन जात असते. पण आज मला बिलकुल वेळ मिळालेला नाही. संध्याकाळी बाकी पण इतर पण बाहेरची पण कामं होती, ती सुद्धा करण्यात वेळ गेला, त्यामुळे मग नाही वेळ मिळाला. आणि आता जेवण वगैरे करत बसले. आता हर्षद पण येतोय, पटपट दर्शन घेऊन पटकन घरी यायचं. उद्या त्याला ऑफिसला पण जायचं आहे, त्यामुळे उशीर करून बिलकुल चालणार नाही आहे. त्यामुळे काय करणार, आता मंदिराच्या बाहेरच ओटी मिळते ना, तीच घेणार आणि तशीच ओटी भरणार. तर हर्षद पण आलेला आहे घरी. चला जायचं ना, आता निघायचं ना. तर पटकन फ्रेश हो, आपण निघूया. आता हर्षद फ्रेश होतोय, पटकन फ्रेश होईल आणि मग मी मंदिरात जाऊ. आणि मला शक्य होईल तितकं मी तुम्हाला दर्शन देवीचं देण्याचा प्रयत्न करेन. तर ॲक्च्युली ना ही दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे, कारण का मला दाखवायचं होतं की ह्या बरण्या मी कशा ठेवल्या आहेत. तर हा माझा कॉर्नर शेल्फ आहे किचनमधला. तर ह्याचा पण DIYचा एक व्लॉग मी केला होता, तो पाहिला नसेल तुम्ही तर नक्की चेकआउट करा. आणि ह्या आहेत मी काल घेतलेल्या, म्हणजे काल आलेल्या बरण्या. तर एकामध्ये मी ओट्स भरून ठेवलेले आहेत आणि दुसरी बरणी रिकामीच ठेवली आहे, कारण का उद्या मला ना पोह्यांचा चिवडा करायचा आहे. तर तो चिवडा मी ह्याच्यात ठेवीन असं म्हणते, म्हणजे इथले ते खायला मिळेल ना. आणि हा रॅक मी असा इथे लावला आहे,
तर हे असं पटकन रवी वगैरे लागते आणि एक संध्याकाळचा चहाला कप वगैरे, आणि हा नारळाचा करवंटीचा कप आहे तो पण इथे लावला आहे. कारण का काय ना, ह्या करवंटीच्या कपला ना तुम्ही आतमध्ये बंदिस्त असं ठेवलं ना तर आता पावसाळ्याच्या दिवसात ना त्याला अशी जरा भूर येते, म्हणजे काय फंगस पकडत आहे, म्हणून मग मी असं ओपन एअरमध्येच ठेवला आहे त्याला. तर इथे व्यवस्थित राहील म्हटलं. बघूया आता कसा राहतोय. तर हे असं मी खालच्या बाजूनी स्टिक केलेत ॲडेसिव्ह हुक्स, आणि त्याला असं रॉड आणि ते हे अँगल आहेत. तर इथे व्यवस्थित बसलं आहे ना, छान वाटतं आहे. तर म्हटलं तुम्हाला एक मी बरण्या कशा ठेवल्या आहेत, कुठे ठेवल्या आहेत ते दाखवूया, म्हणून मग ह्या रॅकसाठी स्पेशली मी मागवलेल्या. तर म्हटलं तेवढ्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला, म्हटलं दाखवूया, तुमच्यासोबत पण शेअर करूया मी बरण्या कशा अरेंज करून ठेवल्या आहेत त्या. चला आता उर्वरित व्लॉगला सुरुवात करूया. तर आम्ही आलेलो आहोत गावदेवी मंदिराकडे. तर असं छान लाईटिंग वगैरे केलेलं आहे. मंदिराच्या बाहेर अशा ओट्या वगैरे विकायला ऑलरेडी ठेवलेल्याच असतात. तर लाईन जरा थांबली आहे, जास्त मोठी नाही आहे लाईन, कारण का आतमध्ये पूजा चालू आहे. पण बघा, पूजा आरती झाली आणि बाहेर आम्हाला आरती मिळालीसुद्धा. तर बाहेर आरती घेऊन असे आले होते काका आणि आम्हाला आरतीसुद्धा मिळाली. आता लाईन हळूहळू पुढे सरकते कारण का आरती संपलेली आहे. पण जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे अर्ध्या तासातच आमचं दर्शन वगैरे अगदी होऊन गेलं. तर हे असं आहे आमचं डोंबिवली पूर्वेकडचं गावदेवी मंदिर. तर मंदिराच्या गाभाऱ्यात तर फोटोग्राफी करायला बंदी आहे, पण आम्ही मग बाहेरून जेवढं शूट करता आलं तेवढं केलं. आणि नंतर मग आम्ही एक आयडिया केली, जेव्हा आम्ही प्रदक्षिणा घालत होतो ना बाहेरून, आतून सगळं म्हणजे दर्शन वगैरे झालं आमचं, आणि प्रदक्षिणा घालता घालता आम्ही खिडकीतूनच थोडंसं शूट केलं. तर त्याच्यातून जेवढं दिसते आहे असं आडव्या बाजूनी दिसते आहे देवी, जास्त काही चेहरा वगैरे दिसत नाही आहे तिचा, पण ठीक आहे, तेवढं तरी तुम्हाला दर्शन घेता येईल मातेचं. आता आम्ही आलेलो आहोत आमच्या गांधीनगरच्या नाक्यावर ज्या देवी बसतात ना तिथे आलेलो आहोत. तर ही देवीसुद्धा खूप सुंदर आहे बघा, खूप छान देवी बसवतात इथे सुद्धा. तर मला इथे पण जायचंच होतं, म्हणून मग आता इकडे पण आलो आहे. म्हटलं 2-3 आता बाहेर निघालोच आहोत तर 2-3 देवी तरी करून घेऊया, 2-3 ओट्या तरी भरून घेऊया. इथे प्रत्येक दिवसाचे रंग वगैरे असे सगळे बोर्ड लावलेले आहेत. पुन्हा गोंधळ असतो, हळदी कुंकू असतो, महाप्रसाद भंडारा असतो आणि मग विसर्जन सोहळासुद्धा असतो. तर असं सगळं बोर्ड लावलेले आहेत त्यांचे. आणि देवी पहा किती सुंदर आहे आणि अगदी भव्य अशी मूर्ती आहे. तर देवीचा तो साज, तो शृंगार अगदी बघत राहावा असा असतो. इतकं लोभसवाणं रूप आहे ना तिचं की अगदी बघतच राहावंसं वाटतं, हो की नाही. किती सुंदर सजवतात ना ही लोक, म्हणजे देवीला कसा छान शृंगार करतात. तर आता इथे सुद्धा देवीची मी ओटी भरून घेतली. पण माझं काय होतं ना, प्रत्येक वेळी मी म्हणते देवीकडे जाऊन मी अशी प्रार्थना असं काहीतरी मागेन वगैरे, पण मी देवी समोर जाते, म्हणजे कुठल्याही मंदिरात मी जाते आणि समोर गेली का सगळं काही विसरून जाते. म्हणजे काही मागायचं असतं हे राहूनच जातं, मी बघतच राहते नुसतं ते सगळं सजवलेलं. तर असं होतं माझ्यासोबत प्रत्येक वेळी. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घराच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या देवीच्या जे मंडप आहे तिथे आलेलो आहोत. तर इथे सुद्धा छान देवी सजवून ठेवलेली असते पहा. आज पिवळा रंग आहे त्यामुळे मस्त पिवळी साडी नेसवलेली आहे मातेला. तर इथे सुद्धा दर्शन घेतलं, अगदी जवळचीच देवी आहे आणि तिला आता आम्हाला सगळ्यात शेवटी आलो आहे आम्ही तिकडे. पण ठीक आहे, आम्हाला रेणुका मातेच्या पण मंदिरात जायला मिळालं मीनवाईल, पण तिथे मला शूट नाही करता आलं कारण का ते मंदिर अगदी बंद झालेलं आणि तिथे बाहेर आम्ही छोटीशी खिडकी आहे त्याच्यातून आम्ही दर्शन घेत होतो. तर नेमके एक आले गृहस्थ तिकडे आणि त्यांनी आम्हाला दरवाजा उघडून दिला, म्हणाले पटकन दर्शन घ्या, त्यामुळे आम्हाला ते सुद्धा दर्शन घ्यायला मिळालं, पण शूट करायला नाही जमलं.
ठीक आहे, काही हरकत नाही, पण दर्शन तर मिळालं निदान. तर मी तुम्हाला आमच्या इकडच्या डोंबिवलीच्या मातांचं दर्शन घडवलेलं आहे. तर माझा आजचा व्लॉग मी इथेच संपवते. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. जय देवी माता.